तुमच्या चेहऱ्यावरती खूप जास्त वांग असेल, काळे चिवट डाग असतील आणि तुमचा चेहरा जो आहे तो निस्तेज झाला असेल, अजिबात तुमच्या चेहऱ्यावरती तेज नसेल, तर हा उपाय जो आहे तो त्यासाठी आहे। संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे, अजिबात ताईंनो स्किप करू नका, जेणेकरून हा आपण जो उपाय करणार आहोत म्हणजे एक ग्रीन पॅक बनवून तयार करणार आहोत। हा पॅक कसा बनवायचा आणि याचा वापर कसा करायचा हे जेव्हा तुम्हाला परफेक्ट कळेल तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचे डाग आणि तुमच्या चेहऱ्यावरचे जे वांग आहे ते जाण्यासाठी मदत होणार आहे आणि चेहऱ्यामध्ये एक ग्लो येणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा। पॅक कसा बनवायचा, कसा लावायचा, किती दिवस लावायचा हे सगळं काही डिटेल तर सांगणारच आहे। शिवाय माझ्या चेहऱ्यावरती जे पण म्हणजे कुठलंही फिल्टर न वापरता मी माझा चेहरा जो आहे तो तुमच्या समोर दाखवणार आहे आणि त्याने म्हणजे या पॅकने मला फायदा होत आहे आणि त्यामुळे मी तो पॅक जो आहे तो तुमच्याशी शेअर करणार आहे। तर इथं बघा तुम्हाला काय दिसतंय, तर शेवग्याच्या शेंगाची पानं घ्यायची आहेत आपल्याला, हिरवी पानं जी असतात ते घ्यायची आहेत। तर जर झाड असेल तुमच्या आजूबाजूला तर खूप चांगली गोष्ट आहे, नाही म्हणलं तर मग तुम्ही कुठूनही ही शेवग्याची पानं जी आहेत ती तुम्हाला आणायची आहेत। या पद्धतीचे ही पानं असतात। तर छोटे छोटे फाटे तोडून आणलेले आहेत मी आणि हा आता जेवढं पण हा पाला मी घेतलेला आहे म्हणजे संपूर्ण जो आहे ती फाटे जी आहेत मला साधारणतः 15 ते 20 दिवस पुरतील एवढं आहे। पण शक्यतो मी एकदाच सगळा काही पॅक बनवून ठेवणार नाही, 2 ते 3 दिवसासाठी मी हा पॅक जो आहे तो बनवणार आहे। आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो पॅक आपण बनवणार आहोत त्याचे फायदे अनंत आहेत, पण साईड इफेक्ट थोडं सुद्धा नाहीये आणि त्यामुळे तुम्ही याचा वापर नियमित करू शकता। याच्या वापराने तुमच्या चेहऱ्यामध्ये एक तेज आणि एक ग्लो येणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। बघा इथं शेवग्याच्या झाडाची पानं जी आहेत ती घेतलेली आहेत, एक मुठभर घ्यायची आहेत आणि हे मुठभर जे आपण पॅक घेतोय आता मी थोडंसं थर जो आहे तो जाडसर लावणार आहे, कारण की माझे जे चेहऱ्यावरती डाग आहेत ते थोडेसे चिवट आहेत। आता बघा ताईंनो, एक मुठभर आपण पाला घेतलेला आहे, त्याच्या फांद्या वगैरे घ्यायचं नाही, फक्त आणि फक्त आपल्याला पानं घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये काय घालायचंय बघा, 1 चमचाभर आपल्याला मध घालायचंय। प्युअर घरचं मध असेल तर चांगली गोष्ट आहे, जर नसेल तर तुम्ही विकतचं मध यामध्ये घालू शकता। तर 1 चमचा पुरेसा आहे एका टायमासाठी। तर 1 चमचाभर यामध्ये मध घालायचा आहे आणि हा पॅक जो बनवून तयार होतो तो तुम्हाला साधारणतः 2 ते 3 दिवसासाठी तुम्ही ठेवू शकता, पण शक्यतो प्रयत्न करा की ज्या त्या दिवशी फ्रेश बनवला तर रिझल्ट तुम्हाला लवकर मिळणार आहे। तर 1 चमचा मध घातलेला आहे आणि त्यानंतर रोज वॉटर घालायचंय, गुलाबजल घालायचंय तुम्हाला 1 चमचा आणि त्यानंतर बेसन घालायचंय 1 चमचा। आता इथं बघा तुम्ही बेसन वापरू शकता किंवा तांदळाचं पीठ वापरू शकता, तुमची मर्जी। आणि जर तांदळाचं पीठही नसेल, बेसनही नसेल तर सरळ सरळ आपल्याकडे जे अवेलेबल असतं ज्वारीचं पीठ प्रत्येकाच्या घरामध्ये असतं ते तुम्ही यामध्ये घालू शकता। पण शक्यतो प्रयत्न करा की बेसन 1 चमचा घालावा आणि बेसन शक्यतो चांगल्या क्वालिटीचं घ्या आणि त्यानंतर थोडंसं वाटून घ्यायचं आहे। वाटून घेतल्यानंतर यामध्ये मी साधारणतः 2 चमचे कच्चं दूध घातलेलं आहे आणि आता बघा ही अशा पद्धतीची आपल्याला पेस्ट मिळेल। तर ही अशी परफेक्ट पेस्ट हवी आहे आपल्याला, अजिबात मोठाड ठेवायचं नाहीये, एकदम स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि बनती सुद्धा ही स्मूथ पेस्ट। अजिबात याला म्हणजे कसं हा जो पाला आहे तो एकदम सॉफ्ट असतो आणि त्यामुळे अशा पद्धतीची पेस्ट बनायला काहीच आपल्याला हरकत नसते। जर आपण कढीपत्त्याच्या पानाची वगैरे जर पेस्ट बनवली तर ते बघा मोठं राहतं, कितीही वाटा अजिबात बारीक होत नाही, थोडं का होईना मोठं राहतं, पण याचं असं नाहीये, एकदम स्मूथ पेस्ट आपल्याला मिळते। तर ही आपली पेस्ट जी आहे ती तयार आहे। आता याला कसं लावायचं, कधी लावायचं, किती दिवस लावायचे हे सगळं काही पुढे सांगणारच आहे। पण ताईंनो, तुम्हाला हा व्हिडिओ थोडासाही आवडत असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून ठेवा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा। अशा प्रकारचे व्हिडिओ मी घेऊन येत असते। तर चला बघूया कसं लावायचं, कधी लावायचं, किती वेळा लावायचं आणि किती दिवस लावायचं। तर बघा हा पॅक जो आहे तो शक्यतो तुम्हाला रात्री लावायचा आहे। रात्री सगळी कामं आवरली की मग चेहरा स्वच्छ धुवायचा आहे आणि चेहरा धुतल्यानंतर बघा व्यवस्थित पाणी पुसून घ्यायचं आहे आणि पाणी पुसल्यानंतर आता याचा लेप आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती लावायचा आहे। हा पॅक जो आहे ना ताईंनो, खरंच सांगते खूप जास्त फायदेशीर आहे आणि खूप जास्त तुम्हाला पटकी झट रिझल्ट देणारा आहे। तर बघा चेहरा धुतलेला आहे, चेहरा तुम्ही कशानेही वॉश करा, तुमची जी पद्धत आहे त्याने तुम्ही वॉश करा आणि इथं बघा आता पॅक जो आहे तो लावायला सुरुवात करायची आहे। तर माझ्या चेहऱ्यावरती
काही डाग आहेत. आता तुम्हाला बऱ्याचदा मोबाईलमध्ये फिल्टर्स असतात, त्या फिल्टरचा वापर केल्यामुळे ते डाग जे आहे ते दिसत नाहीत, पण मी लास्टला तुम्हाला दाखवणार आहे की माझ्या चेहऱ्यावरती किती डाग आहेत, काय आहेत ते. तर बघा, सुरुवातीला गळ्याला लावा आणि त्यानंतर मग तुम्ही चेहऱ्याला लावू शकता. कारण की होतं काय की बऱ्याचदा आपण गळ्याला लावायचं विसरतो आणि चेहरा आणि गळा हे दोन्हीला पॅक नाही लावल्यामुळे म्हणा किंवा कोणतंही आपण प्रोडक्ट लावत नाही, गळ्याला टाळतो आणि त्यामुळं गळ्यावरती लवकर आपलं एज दिसतं. त्यामुळं गळ्याला अजिबात स्किप करायचं नाही. गळा हा चेहऱ्याचाच भाग आहे समजायचं आणि त्याला सगळ्यात अगोदर मी लावलेला आहे पॅक हा. आणि त्यानंतर आणि इथं बघा, डोळ्याच्या आजूबाजूला सुद्धा तुम्ही लावू शकता. अजिबात एकही तुम्हाला याचा साईड इफेक्ट मिळणार नाहीये, सापडणार नाहीये. कारण की या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या नॅचरल आहेत, नैसर्गिक आहेत आणि या आपल्या चेहऱ्याला थंडावा देणाऱ्या आहेत. त्यामुळे डोळ्याला सुद्धा हा पॅक खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या डोळ्याच्या आजूबाजूला जर काळी वर्तुळं असतील तर ते सुद्धा या पॅकने जातात. म्हणजे असंख्य फायदे या पॅकचे आहेत. तर व्यवस्थित लावून घ्यायचंय. सुरुवातीला मी एक लेअर लावलेली आहे आणि त्यानंतर मी परत एक लेअर लावल्यानंतर परत डबल लेअर सुद्धा लावणार आहे. तर डबल लेअर या पद्धतीनं अशी थोपायची आहे आपल्याला. आणि जर हा पॅक खूप पातळ झाला तर मग हे टपकू शकतं. शक्यतो आपल्याला हा पॅक जो आहे तो खूप पातळ करायचा नाही आहे, मीडियम ठेवायचा आहे. आता इथं जो आहे सेकंड लेअर लावताना थोडीशी अडचण येते, कारण की सुरुवातीची पहिली लेअर आणि सेकंड लेअर पटकन चिटकत नाही आहे. त्यामुळे असं या पद्धतीनं थोपून ठेवायचं आहे आपल्याला. आणि साधारणतः याला 15 ते 20 मिनिट तुम्ही चेहऱ्यावरती ठेवायचं. सेकंड लेअर सुद्धा माझी लावून झालेली आहे आणि उरलेला पॅक जो आहे तो मी हातांना लावते. कारण की यामध्ये शेवग्याची पानं आहेत, यामध्ये दूध आहे, यामध्ये म्हणजे मध आहे, हनी आहे आणि यामुळे आपले हात जे असतात ते सुद्धा सॉफ्ट होण्यासाठी आणि हातामध्ये शाईन येण्यामध्ये मदत होते. त्यासाठी या पद्धतीनं हाताला सुद्धा उरलेला पॅक तुम्ही लावू शकता. यामुळे बोटांचे रिंकल्स जे असतात ते सुद्धा कमी होतात आणि तुमच्या डोळ्याच्या आजूबाजूला जे आता बघा इथं पॅक जो आहे तो वाळलेला आहे, चेहरा धुवून घ्यायचा आहे. तर डोळ्याच्या आजूबाजूला जे रिंकल्स असतात हे सुद्धा या पॅकने कमी होतात ताईंनो. आता इथं बघा, आता अजिबात मी फिल्टर इथं वापरलेलं नाहीये, तुम्हाला रिअल चेहरा मी दाखवत आहे आणि बघू शकता. आता इथं बघा, हा रिअल चेहरा आहे आणि तुम्हाला डाग जे आहे ते दिसत असतील, डाग सुद्धा. तर बघा, या पद्धतीनं चेहऱ्यावरती काही डाग आहेत ते दिसतात. फिल्टरने त्याला लपवू शकतो, पण आपल्याला माहित आहे की आपल्या चेहऱ्यावरती थोडेफार का होईना डाग आहेत आणि त्यामुळं आपण हे उपाय करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. स्वतःला थोडा वेळ देणं महत्त्वाचं आहे. बघा, बिना फिल्टरचा हा चेहरा आहे माझा आणि तुम्हाला दिसत असेल की डाग जे आहेत ते किती आहेत. ते थोडेसे आहेत पण आहेत डाग, त्यासाठी घालवण्यासाठी मी हा उपाय करत आहे ताईंनो. तर आता बघा, चेहरा धुतलेला आहे, लावलेला आहे. पॅक जो आहे तो धुताना आपल्याला थंड पाण्याने धुवायचा आहे आणि त्यानंतर पुसून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि थंड चेहरा असतानाच आपल्याला कोणतंही मॉइश्चरायझर लावा किंवा कोणतंही तुम्ही जो सिरम वगैरे वापरत असाल तर ते लावा, काही लावा, पण चेहरा असाच सोडून आपण झोपायचं नाही आहे. बघा, आणखीन कानामध्ये राहिलेलं आहे, मी व्यवस्थित धुतलेलं नाही आहे गडबडीमध्ये आणि हे कानातलं सुद्धा व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही कोणतंही सिरम किंवा नाईट क्रीम वगैरे काय पण लावू शकता तुम्ही, म्हणजे तुम्ही जे डेली यूज करता ते लावायचे, पण चेहरा असाच सोडून तुम्ही कधीच झोपायचं नाही आहे. तर मी इथं होममेड जे मी ऑइल बनवलेलं होतं, गोल्ड ऑइल, तुम्हाला चॅनलवरती माझ्या दिसेल याची रेसिपीसुद्धा, किंवा हे जे तेल कसं बनवलेलं आहे, संत्र्याच्या सालीपासून हे तेल बनवलेलं आहे आणि अँटी एजिंगसाठी याचा फायदा खूप जास्त होतो. त्यासाठी मी हे तेल लावून झोपत आहे अलीकडे. तर बघा, लावलेला आहे, हलकासा मसाज केलेला आहे आणि हा चेहरा जो आहे तो विदाऊट फिल्टरचा आहे. बघू शकता, डाग थोडे का होईना आहे चेहऱ्यावरती आणि त्यामुळं हा उपाय सगळ्यांनी करावा, मी सुद्धा करते. तर ताईंनो, अशा पद्धतीनं तुम्हाला साधारणतः हे 2 ते 2.5 महिने लावायचं आहे. 2 ते 2.5 महिन्यानंतर तुम्हाला तुमचं पिगमेंटेशन, जे वांगाचे डाग आहेत आणि जे चिवट डाग आहेत ते सुद्धा तुम्हाला गेलेले दिसणारे आहेत. तर अशा पद्धतीनं तुम्हाला याला कंटिन्यू 2 ते 2.5 महिने यूज करायचा आहे आणि त्यानंतर रिझल्ट मला नक्की सांगायचं आहे. आशा करते व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर चला, भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.